जेव्हा एखाद्या गर्भवती मातेला असं वाटतं, की या मोमेंटला, या सिच्युएशनला मला थोडा स्ट्रेस येतोय, तर तिनं पहिलं काय केलं पाहिजे? ती जागा बदलली पाहिजे. म्हणजे आता हॉलमध्ये काहीतरी कुरबुर चालू आहे, तर पटकन बेडरूममध्ये जायला पाहिजे. अच्छा. जागा चेंज करायला पाहिजे. हां. कारण तो ऑरा असतो, त्या वेव्हज असतात. थोडंसं करेक्ट, वातावरण बदललं, की करेक्ट. किंवा गॅलरीत जायला पाहिजे, मोकळ्या हवेत जायला पाहिजे. छोट्या-छोट्या गोष्टींचा आपण जर ट्रिक्स फॉलो केल्या, तर आपण अव्हॉइड करू शकतो. नंबर 2 काय करू शकतो? एखाद्या गोष्टीला आपण रिएक्ट करताना लेट रिएक्ट करायचं थोडंसं. एखाद्याने काही आपल्यासोबत डिस्कशन चालू आहे आणि मला ते स्ट्राईक झालं, की अरे मला याच्याने स्ट्रेस येतोय. तर मी लगेच त्याचं उत्तर नाही द्यायचं. लगेच उत्तर दिलं, की आपला स्ट्रेस वाढतो आणखीन. मी लेट रिप्लाय केल्यामुळं स्ट्रेस हार्मोनचं प्रोडक्शन थोडंसं कमी होतं. लाईफमधले सगळ्यात मेमोरेबल आवडीचे जे इव्हेंट आहेत ना, ते व्हिज्युअलाइज करायचे. व्हिज्युअलायझेशनमुळे पण स्ट्रेस आपला कमी व्हायला लागतो आणि हार्मोन्स पण बदलायला लागतात. अशा छोट्या-छोट्या ट्रिक्स वापरणं आणि याच्यासोबत आणखी हे करू शकतो. आवडतं म्युझिक लगेच प्ले करायचं किंवा हेडफोन लावायचं, ऐकत बसायचं, एखादं पुस्तक वाचायचं, एखादा अ, हल्ली आता रील्सच्या दुनियेमध्ये कॉमेडी रील्स सेव्ह करून ठेवायच्या स्पेसिफिक. आम्ही सांगतो प्रत्येकाला. असा सगळ्यात महत्त्वाचा कॉमेडी रील कुठला आहे, की जो बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटतं काय भारी आहे. तो सेव्ह करून ठेवायचा. स्ट्रेस आला की पहिले तो बघायचा. आणि हे संस्कार आहे, आपोआप नाही होणार. जाणीवपूर्वक हे करावं लागतं. करावे आणि लागतात. एकदा ते लाईफस्टाईलमध्ये आलं, जीवनशैलीत ॲड झालं ना, मग प्रेग्नन्सी जर्नीमध्ये आयुष्यात तुम्हाला कुठला स्ट्रेस तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार.